पुण्याच्या मुळशीतील प्रसन्न कंधारे या तरुणाची जागतिक सिलंबम स्पर्धेसाठी निवड, तर 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान श्रीलंकेमध्ये ही स्पर्धा पार पडणार. उदगीरमध्ये पोल्ट्रीत बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल, तर कोंबडे आणि अंडी योग्य पद्धतीने नष्ट, नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन. तुळजाभवानी मंदिरामध्ये सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामात पुरातत्व विभागाकडून मनमानी होत असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. 6 फेब्रुवारीला लाक्षणिक आंदोलनाचा इशारा, तर मंदिराचं काम जलद गतीनं करावं, मुख्यमंत्र्यांना निवेदन. पुण्याच्या जनता वसाहतीमध्ये गाड्यांची तोडफोड, दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय. रिक्षा, कॅब आणि अनेक गाड्यांचे यामध्ये नुकसान. सोलापुरातल्या वाढत्या जीबीएस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचं नागरिकांना आवाहन. ताप, खोकला, उलट्या, जुलाब, अशक्तपणा असा त्रास झाल्यास आता त्वरित आरोग्य केंद्राला भेट देण्याच्या सूचना. पुण्याच्या भोरमधील वरंध घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ऊस उत्पादक म्हणून ओळख असलेल्या मुदखेड या तालुक्यामध्ये यंदा शेतकऱ्याची फळ लागवडीला पसंती. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे कल. धाराशिवच्या आवार पिंपरीमध्ये वासरावर बिबट्याचा हल्ला, तर हल्ल्यात वासराचा मृत्यू. शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण.